तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाची परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि इंग्लिश विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश विषयाची फायनल स्ट्रॅटेजी आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर एकूण 80 गुणांचा असतो आणि 3 तासामध्ये हा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. ओव्हरऑल सांगायचं झालं तर तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो. एकूण 5 सेक्शन तुम्हाला इंग्लिश विषयाच्या पेपरमध्ये सॉल्व्ह करायचे असतात. ज्यामध्ये तुमचा पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा. एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर दुसरा सेक्शन असतो तुमचा टेक्स्चुअल पॅसेजचा. एकूण 20 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर तिसरा सेक्शन असतो तुमचा पोएट्री सेक्शन. एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. त्यानंतर चौथा सेक्शन असतो नॉन टेक्स्चुअल पॅसेज. हा सेक्शन तुम्हाला 15 मार्क्ससाठीचा असतो. आणि शेवटचा सेक्शन असतो तुमचा रायटिंग स्किल सेक्शन. एकूण 25 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. तर बघा अशा पद्धतीने तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर एकूण 5 सेक्शनमध्ये डिव्हाईड केलेला असतो. आता बघा तुमचा पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा. आता बघा लँग्वेज स्टडी हा सेक्शन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असतो आणि ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 10 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. अगदी सोपा सेक्शन असतो. या सेक्शनसाठी सेपरेटली अभ्यास करण्याची गरज नाही. यामध्ये फक्त कुठले प्रश्न विचारले जातात ते आपण समजून घेऊ. तर बघा यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B. तर बघा पहिला क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 1A. यामध्ये एकूण 6 सब क्वेश्चन दिले जातात. त्यापैकी कुठलेही 4 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक सब क्वेश्चन 2 मार्क्ससाठीचा असतो. म्हणजे पहिला क्वेश्चन तुम्हाला 8 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये बघा पहिला क्वेश्चन असतो कंप्लीट द वर्ड युजिंग अ प्रॉपर लेटर. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असतो पुट्स द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन असतो पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन असतो मेक अ न्यू वर्ड. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन असतो राईट अ रिलेटेड वर्ड फॉर अ गिवन वर्ड्स. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. आणि शेवटचा क्वेश्चन असतो कंप्लीट द वर्ड चेन. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकूण 6 सब क्वेश्चन दिले जातात. 6 पैकी कुठलेही 4 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. तर बघा क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला 8 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. त्यानंतर ह्या सेक्शनमध्ये तुमचा दुसरा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 1B. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला डू ॲज डायरेक्टेडसाठी असणार आहे. या क्वेश्चनमध्ये 3 सब क्वेश्चन दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पहिला सब क्वेश्चन असतो मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग अ गिवन फ्रेज. 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर दुसरा सब क्वेश्चन असतो ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द गिवन सेंटेन्स. 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर तिसरा सब क्वेश्चन असतो ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू अ गिवन वर्ड. 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 सब क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचे सॉल्व्ह करायचे असतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला लँग्वेज स्टडी ह्या सेक्शनमध्ये 10 मार्क्ससाठीचे क्वेश्चन हे विचारले जातात. आता बघा हे 10 मार्क्ससाठीच्या क्वेश्चनला सेपरेटली अभ्यासण्याची गरज नाही. फक्त यामध्ये क्वेश्चन टाइप नीट समजून घ्या आणि कुठले क्वेश्चन तुम्हाला इझी असणार आहेत ते तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचे असणार आहेत. तर बघा लँग्वेज स्टडी सेक्शनमध्ये देखील तुम्हाला 10 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. यानंतर बघा तुमचा दुसरा सेक्शन असतो टेक्स्चुअल पॅसेजचा. तर बघा 20 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B. दोन्ही क्वेश्चन सारखेच असतात. त्यामधले विचारले जाणारे क्वेश्चन टाइप्स देखील सारखेच असतात. दोन्ही क्वेश्चन 10-10 मार्क्ससाठी असा एकूण 20 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असतो. फक्त दोन्ही क्वेश्चनमध्ये डिफरन्स काय असणार आहे? तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेजमधला जो पॅसेज दिला जातो तो दोघी क्वेश्चनसाठी वेगळा असणार आहे. तर बघा पहिला क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 2A. रीड द गिवन पॅसेज अँसर द फॉलोइंग क्वेश्चन. 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. आता बघा पॅसेजवरती जे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्यांचा क्वेश्चन टाइप देखील सेमच असतो. तुम्हाला क्वेश्चन वेगळे विचारले जात नाही. तर बघा तुम्हाला A1 क्वेश्चन असणार आहे फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू आणि फॉल्ससाठी. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर A2 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला कंप्लीट द वेब. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर A3 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती. यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स, सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स असे सोपे प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारले जातात. त्यानंतर A4 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ग्रामरवरती. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. आणि A5 क्वेश्चन असणार आहे अँसर इन युअर ओन वर्ड्स. तर 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर का असे एकूण 5 क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठी तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेजवरती विचारले जातात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला सेपरेटली अभ्यास करण्याची गरज नाही. यामध्ये फक्त तुम्हाला ग्रामरचे जे टॉपिक्स असणार आहे यासाठी सेपरेट अभ्यास करण्याची गरज असणार आहे. आता बघा तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक ग्रामरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ नीट बघा. तुम्हाला ग्रामरमध्ये देखील 2 मार्क्स तुम्ही इझिली स्कोअर करू शकतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेज सेक्शनमध्ये 10 मार्क्ससाठीचे क्वेश्चन विचारले जातात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा दुसरा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 2B. हा क्वेश्चन नंबर 2A सारखाच असतो. फक्त या ठिकाणी तुमचा पॅसेज हा वेगळा असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असणार आहे. यामध्ये देखील तुम्हाला 5 सब क्वेश्चन विचारले जातात. प्रत्येक सब क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. असा एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे.
तर बघा तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेज ह्या सेक्शनमध्ये देखील 20 मार्क्स तुम्हाला इझिली स्कोर करता येतात. याचा सेपरेटली अभ्यास करण्याची गरज नाही. यामध्ये फक्त तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन सेपरेटली अभ्यासण्याची गरज असणार आहे. यानंतर बघा क्वेश्चन पेपरमध्ये तुमचा तिसरा सेक्शन असतो पोएट्री सेक्शन. 10 मार्क्ससाठीचा तुमचा हा सेक्शन असणार आहे. यामध्ये देखील तुम्हाला 10 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B. आता बघा क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला पोएम दिली जाते आणि त्या पोएम खाली तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. आता बघा क्वेश्चन टाइप देखील सारखेच असतात. यामध्ये क्वेश्चन टाइप चेंज होत नाही. ज्यामध्ये A1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर A2 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला कंप्लीट द वेबसाठी. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असणार आहे आणि A3 क्वेश्चन असतो तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला रायमिंग वर्ड्स विचारले जातात. 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर 3A मध्ये पोएमशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. यामध्ये देखील तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा दुसरा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 3B. आता बघा हा क्वेश्चन असतो तुम्हाला ॲप्रिसिएशनवरती. 5 मार्क्स या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला इझिली मिळवता येतात. आता बघा ॲप्रिसिएशनमध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतात, टायटल आणि पोएटचं नाव ते पाठांतर करत बसतात. आता बघा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला टायटल आणि पोएटचं नाव दिलेलं असतं. त्यामुळे टायटल आणि पोएटचं नाव तुम्हाला पाठांतर करायची गरज नसते. आता बघा ॲप्रिसिएशनमध्ये फक्त तुम्हाला थीम किंवा सेंट्रल आयडिया तुम्हाला पाठांतर करायची असते. आता बघा यासाठी तुम्ही काय करणार, तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या पण पोएम्स दिलेले आहेत त्या प्रत्येक पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला लर्न करायचं असणार आहे. तुम्ही 5 मार्क्स इथं पण इझिली स्कोर करू शकतात. तर बघा पोएट्री सेक्शन 10 मार्क्ससाठीचा असतो. 10 मार्क्स तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये देखील इझिली स्कोर करता येतात. यानंतर बघा चौथा सेक्शन असतो तुमचा नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा. आता बघा हा सेक्शन एकूण 15 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये सेम क्वेश्चन असतात जसे टेक्स्चुअल पॅसेज सेक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले. यामध्ये फक्त एक एक्स्ट्रा क्वेश्चन असतो जो असतो तुमचा समरी रायटिंगचा. यामध्ये क्वेश्चन नंबर 4A असणार आहे. यामध्ये तुम्हाला एक नॉन टेक्स्चुअल पॅसेज दिला जाईल. त्यावरती तुम्हाला 10 मार्क्ससाठीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. यामध्ये बघा A1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी किंवा ट्रू आणि फॉल्ससाठी. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर A2 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला कंप्लीट द वेबसाठी. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर A3 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती. यामध्ये रायमिंग वर्ड्स, अँटोनिम्स किंवा सिनोनिम्स असेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. यानंतर A4 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ग्रामरवरती. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे आणि A5 क्वेश्चन असणार आहे अँसर इन युअर ओन वर्ड्स. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेजवरती हे 5 सब क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारले जातात. यामध्ये देखील खूप इझी क्वेश्चन असतात आणि 10 मार्क्स तुम्ही या ठिकाणी देखील इझिली स्कोर करू शकतात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा दुसरा सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 4B. यामध्ये तुम्हाला समरी रायटिंग ही करायची असते. जो तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेज दिलेला आहे त्याची तुम्हाला 9 ते 10 लाईन्समध्ये समरी लिहायची असते. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचा असतो. आता बघा ज्या विद्यार्थ्यांना समरी रायटिंग कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा किंवा समरी रायटिंग हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समरी रायटिंग ह्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ नीट बघा. तुम्हाला समरी रायटिंगमध्ये देखील 5 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकतात. तर बघा आतापर्यंतच्या पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला 10 मार्क्स लँग्वेज स्टडीमध्ये इझिली स्कोर करता येतात. त्यानंतर 20 मार्क्स तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेज सेक्शनमध्ये इझिली स्कोर करता येतात. त्यानंतर पोएट्री सेक्शनमध्ये 10 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. त्यानंतर नॉन टेक्स्चुअल पॅसेजमध्ये देखील तुम्हाला 15 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. जर तुम्हाला ओव्हरऑल सांगायचं झालं तर तुमचा 80 मार्कांच्या पेपरपैकी तुम्हाला 55 मार्क्स तुम्हाला इझिली स्कोर करता येतात. आता बघा तुमचा शेवटचा सेक्शन असतो रायटिंग स्किल सेक्शन. हा सेक्शन 25 मार्क्ससाठीचा असतो. तर बघा हा सेक्शन थोडासा अवघड असतो. याच्यासाठी तुम्हाला सेपरेटली प्रिपरेशन करायची गरज असणार आहे. आता बघा ह्या सेक्शनमध्ये कुठले क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा यामध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7. आता बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला 10 मार्क्ससाठीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. यामध्ये देखील तुम्हाला 2 सब क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 5A आणि क्वेश्चन नंबर 5B. आता बघा क्वेश्चन नंबर 5A मध्ये तुम्हाला लेटर रायटिंग हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असतो 5 मार्क्ससाठी. तर बघा लेटर रायटिंग यामध्ये तुम्हाला फिक्स फॉर्मॅट असतो आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवता येतात. म्हणजे लेटर रायटिंग हा क्वेश्चन देखील तुम्हाला 5 मार्क्स मिळवून देऊ शकतो. यानंतर पुढचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 5B. यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असतो 5 मार्क्ससाठी. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये जर तुम्ही डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन अटेम्प्ट केला तर तुम्हाला 5 मार्क्स या ठिकाणी देखील इझिली मिळवता येतात. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 6. यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी क्वेश्चन विचारला जातो. हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये देखील 2 सब क्वेश्चन असतात. पहिला सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 6A आणि दुसरा सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 6B. आता बघा क्वेश्चन नंबर 6A मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशनसाठी क्वेश्चन विचारला जातो. तर बघा जर तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन अटेम्प्ट केला तर तुम्हाला 5 मार्क्स इझिली मिळू शकतात. तर बघा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 6A मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 6B. यामध्ये न्यूज रिपोर्ट किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असतो.
आता बघा न्यूज रिपोर्ट इझिली लिहू शकतात. यामध्ये देखील तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. तर बघा रायटिंग स्किल ह्या सेक्शनमध्ये फक्त तुम्हाला 2 क्वेश्चन टाइपला सेपरेटली अभ्यासण्याची गरज असणार आहे. ज्यामध्ये लेटर रायटिंग आणि न्यूज रिपोर्ट रायटिंग हे 2च क्वेश्चन टाइप आहेत जे तुम्हाला सेपरेटली अभ्यासण्याची गरज असणार आहे. डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला इझिली मार्क्स मिळतात. त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये देखील तुम्हाला इझिली मार्क्स मिळवता येतात. त्यामुळे तुम्हाला रायटिंग स्किल सेक्शनमध्ये फक्त लेटर रायटिंग आणि न्यूज रिपोर्ट रायटिंग ह्या 2च क्वेश्चन टाइपचा अभ्यास करायचा असणार आहे. यानंतर बघा ह्या सेक्शनमध्ये शेवटचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 7. हा क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी असतो. आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचा असणार आहे. या क्वेश्चन टाइपमध्ये देखील तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. आता बघा यामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने असतात ते आता पण बघूया. तर बघा तुम्हाला 3 सब क्वेश्चन असणार आहेत. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 7A. यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट द वर्ड इन मराठी. तुम्हाला 6 वर्ड्स दिले जातात. त्यापैकी कुठलेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचे असतात. 2 मार्क्स तुम्हाला यासाठी असणार आहेत. 2 मार्क्स ह्या ठिकाणी देखील इझिली तुम्हाला स्कोअर करता येतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7B असणार आहे ट्रान्सलेट द गिवन सेंटेन्स इन मराठी. तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचे असतात. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा या ठिकाणी देखील तुम्हाला 2 मार्क्स इझिली स्कोअर करता येतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7C असणार आहे ट्रान्सलेट द गिवन प्रोवर्ब इन मराठी. तुम्हाला एक प्रोवर्ब दिलं जाईल त्याला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचं असणार आहे. तर बघा 1 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी देखील इझिली स्कोअर करता येतो. तर बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये देखील तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोअर करता येतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला रायटिंग स्किल हा सेक्शन बोर्ड एक्झामसाठी असणार आहे. यामध्ये फक्त तुम्हाला 2 क्वेश्चन टाइप अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये लेटर रायटिंग असणार आहे आणि न्यूज रिपोर्ट रायटिंग असणार आहे. बाकी सगळे क्वेश्चन टाइप तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात आणि इझिली मार्क्स देखील मिळवू शकतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला रायटिंग स्किल सेक्शन बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश विषयाचा पेपर कशा पद्धतीने असतो, कुठले क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे, कसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.